विदर्भ फुलमाळी संस्था यांचं आज एक कौटुंबिक स्नेहसंमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मला सन्मानित केलं असे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये त्या काळामध्ये ते जरी शासकीय अधिकारी होते पण तरी देखील शेषांनंतर ज्यांचं नाव संपूर्ण भारतामध्ये गाजलं गेलं ते सगळ्यांच्या परिचित गोरा खैरनार सर या ठिकाणी ज्यांनी नुकतंच आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं। शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वेगळं नेतृत्व आहे कपिल पाटील म्हणून, ते या ठिकाणी जरी नसले तरी देखील त्यांचं नाव घेणं महत्त्वाचं आहे। व्यासपीठावर विराजमान असलेली सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मानकर साहेब, तायडे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी बोरकर साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, एक वेगळी दिशा दिली। ते जरी भाजीपाला व्यापार मंडळांचे अध्यक्ष असले तरी देखील वैचारिक विचार देण्यामध्ये ते अतिशय सक्षम आहेत असे सन्माननीय श्री किरण लोडगे साहेब, या संस्थेचे अध्यक्ष की ज्यांनी हा अतिशय उत्तम रीतीनं कार्यक्रम इथे घेतलेला आहे, ती श्रीयुत रामराव निमकंडे सर, डॉक्टर प्रकाश ढोकणे, त्यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व आपल्या ज्ञातीतले आणि अन्य सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, मी या निमित्तानं मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत देखील करतो आहे। अपेक्षा ज्या व्यक्त झालेल्या आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला अभिनंदन या मंडळींचं करतो आहे की हा 6वा कौटुंबिक असा स्नेहसंमेलनाचा मेळावा या ठिकाणी होतो आहे। 6 वर्षामध्येच जी उपस्थिती इथे दिसते आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये कौटुंबिक स्नेहभावामध्ये ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो आहे की हा जो वसा आहे, वारसा त्यांनी घेतलेला आहे की समाज ज्ञाती बांधवांना एकत्र बोलवायचं आहे, त्यांना एक वेगवेगळे विचार द्यायचे, जनजागृती करायची, त्या माध्यमातून जनसेवा करायची, हा जो मोठा विचार या निमित्तानं आहे। इथे आमचे बंधू आहेत की जे डॉक्टर विजय वाळसराफ की जे अध्यात्माच्या माध्यमातून लोकांना प्रबोधित करत असतात। या सगळ्या माध्यमातून हाही एक विचार वेगळा आहे की समाजाला खऱ्या अर्थानं एक दिशा देण्याची गरज आहे आणि हा दिशा देण्याचा जो विचार आहे किंवा गती देण्याच्या संदर्भातला जो प्रबोधनाचा मार्ग आहे तो पाहत असताना आधी केलं आणि मग सांगितलं असे आपले फुले दाम्पत्य जे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला सातत्यानं डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील। संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मेतत पशुभिर नराणाम ज्ञानमी देशामधिको विशेषा ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः। याचा अर्थ असा की आहार, ज्ञान, भय आणि मैथुन या चारही गोष्टी माणूस आणि पशु यांच्यामध्ये समान आहे। फक्त फरक काय आहे? फरक एकच आहे, ज्ञानमी देशामधिको विशेषा, या दोघांमध्ये ज्ञान आहे आणि त्यामुळं ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्याला नर म्हटलं जातं आणि ज्यांच्याकडे नाही त्याला जनावर म्हटलं जातं। इथे रामदास वराडेंनी अतिशय उत्तम रीतीने, कारण ते आहेत आमचे पाहुणे मंडळी जी आहेत बगाडे, ही सगळी मंडळी सातत्यानं याच्यामध्ये आहे। मला एक सगळ्यांना या निमित्तानं सांगावं असं वाटतं की ज्ञानाचं महत्त्व या फुले दाम्पत्यांनी त्या काळात मांडलं, त्यांचं महत्त्व जाणलं आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की त्यांनी संपूर्ण समाजाला, शूद्रादी शूद्र मंडळींना, विशेषतः महिलांना, नाना वाड्यातली जी पहिली महिलांसाठी सुरू केलेली 1848 सालची शाळा, खऱ्या अर्थानं या सावित्रीच्या लेकी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उत्तुंग भरारी घेत आहेत त्याचं सगळं श्रेय मी असं म्हणतो की महात्मा ज्योतिबा फुलेंना खांद्याला खांदा भिडून नव्हे तर मनाला मन भिडून ज्यांनी साथ दिली त्या सावित्रीबाई फुलेंनाच जातं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आणि याही गोष्टी आपल्याला फार मनापासून पाहायला पाहिजेत। असं म्हटलं जातं की ज्ञानाचं महत्त्व काही सांगायची गरज नाही, पण तरी देखील मी सहज सांगतो। इथे काही महिला देखील आहे, 3 चोरांना, इथे गोरा खैरनार असल्यामुळे मला सहज आठवलं म्हणून मी सांगायला काही हरकत नाही, 3 चोरांना चोरी केल्याबद्दल कोर्टामध्ये आणलं जातं आणि त्यांना शिक्षा करायची। शिक्षा काय करावी आता विचार करत असताना न्यायाधीशाला असं वाटतं की काय बरं शिक्षा करावी या खिसे कापू मंडळींना। आपल्या कोटातनं सोन्याचा पेन ते बाहेर काढतात आणि त्यांचं लक्ष जातं की तिन्ही चोर त्या पेनाकडे पाहत आहेत आणि मग त्यांना असं लक्षात येतं की नाही, आता त्यांच्या मनामध्ये काय विचार येतो आपण एकदा जाणून घेऊन मग त्याप्रमाणे शिक्षा करू। आणि म्हणून ते म्हणतात की मी शिक्षा करणार आहे, फक्त एक आहे
की तुमच्या मनामध्ये हा सोन्याचा पेन पाहिल्यानंतर काय विचार आहे तो प्रामाणिकपणे सांगायचा. पहिल्या चोराला विचारलं, तो त्यानं सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस तो सोन्याचा पेन बाहेर काढला त्यावेळेस मला असा विचार आला, तो मुळातच चोर होता, त्यामुळे त्यानं सांगितलं की हा जो पेन मी चोरला तर मला काही विकल्यानंतर पैसे मिळतील, 1 महिना माझा मजेत जाईल, अशा प्रकारचा विचार आला. दुसऱ्या चोराला त्यानं तोच प्रश्न विचारला. त्यानं सांगितलं की साहेब माफ करा पण माझ्या मनामध्ये फार भन्नाट कल्पना आली. ते म्हणले कुठली, की हा पेन कुठल्या कंपनीत तयार झाला, त्या कंपनीवर जर दरोडा मारला तर माझंच काय, पुढच्या 7 पिढ्यांचं कल्याण होईल, असा विचार आला. तिसऱ्या चोराला त्यानं ते प्रश्न विचारल्यानंतर त्याने सांगितलं की साहेब माझ्या मनामध्ये विचार आला की तुमच्या हातामध्ये पेन आहे, मी या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे म्हणून तुम्ही त्या खुर्चीवर बसलात, मला ते मिळालं नाही म्हणून मी ह्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे आणि म्हणून मला ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं काहीतरी केलं पाहिजे असा एक विचार आला. मला असं वाटतं ज्ञानाचं महत्त्व फार आहे. काय शिक्षा दिली असेल त्याची काही कल्पना इथे सांगायची गरज नाही, पण वेगळा विचार या निमित्तानं येणं गरजेचं आहे. मनामध्ये जेव्हा विचार येतो आणि तो विचार आपण कृतीतनं राबवतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याला एक वेगळं त्याला म्हणूया प्राबल्य निर्माण होतं. कारण विचार येणं आणि कृती करणं आणि सातत्यानं ती कृती जर झाली तर ती सवय होते आणि सवयीतनं संस्कार होतो. आणि उत्तम संस्कार करायचा असेल तर मला असं वाटतं इथे आपण चांगल्या माणसांच्या संगतीतच असलं पाहिजे. याला सत्संग असं म्हणतात. हा सत्संग आहे. मला असं वाटतं या सगळ्या कार्यकर्ते मंडळींनी अतिशय उत्तम रीतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी देखील ज्या भागामध्ये राहतो मावळ तालुक्यामध्ये तिथे देखील खानदेशी मंडळी आहेत, विदर्भ मंडळी आहेत. DK माळींना कल्पना आहे की या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं 26 जानेवारीला कुठेही कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नसतं, पण तरी देखील असंख्य म्हणजे हजारोपेक्षा जास्त मंडळी दरवर्षी 26 जानेवारीला पिंपरी चिंचवड एरियामध्ये प्राधिकरणामध्ये एकत्र येतात. हा मला असं वाटतं की त्यांनी स्वतः लावलेली स्वयंशिस्त आहे आणि तो एक फार महत्त्वाचा भाग या निमित्तानं मला खानदेशकर मंडळींना सातत्यानं सांगायचा आहे. मगाशी कपिल पाटलांनी जे सांगितलेलं आहे की आपण कंपार्टमेंट आपल्या मनामध्ये पाडलेलं आहे. प्रत्येकानं काही जे कंपार्टमेंट, मी फुलमाळी, मी ह्या सगळ्या गोष्टी आता ग्लोबलायझेशनमध्ये या सगळ्या गोष्टी गळून पडल्या पाहिजेत. आपल्याला जेवढं जागतिकीकरणाच्या दृष्टीनं जायचं आहे. आणि मी एक मात्र या निमित्तानं सहज सांगेल की अन्य सर्व मंडळींच्या ज्ञातीबांधवांचा संस्काराचा संस्कृतीचा विचार जर मांडला तर आपल्याला एक लक्षात येईल की माळी समाज हा अत्यंत कठोर परिश्रम करणारा आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सहाय्यास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि हे अभ्यास करणं हा अभ्यास म्हणजे प्रयत्न आहे, सातत्यानं काहीतरी करायचा आहे. तो ध्यास असावा लागतो, अभ्यासाचा देखील ध्यास असावा लागतो. अशी परिश्रम करणारी मंडळी आपल्या बांधवांमध्ये दिसतात. फक्त एक झालं सुरुवातीच्या काळापासून आपण किंग होऊ शकलो नाही, किंग मेकर झालो. किंग होऊ शकलो नाही कारण आपल्याला दुसऱ्यांनाच मोठेपणा देण्यामध्ये आपण जास्त धन्यता मानतो. पण भविष्यकाळ बदललेला आहे. उत्तम रीतीनं आपल्याला या ठिकाणी वातावरण निर्मिती आहे आणि त्या वातावरण निर्मितीनं पुढे जायचं आहे. हेनरी फेयॉल, मी मॅनेजमेंट शिकवतो. हेनरी फेयॉलचं एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य असं आहे की कमिंग टुगेदर दिस इज अ बिगिनिंग. कमिंग टुगेदर दिस इज अ बिगिनिंग. तुम्ही एकत्र येणे ही सुरुवात आहे. वर्किंग टुगेदर दिस इज अ प्रोग्रेस. आपण काम खांद्याला खांदा भिडून करतो ती प्रगतीची लक्षणं मांडली जातात. पण स्टेईंग टुगेदर फॉर अ लाँग टाईम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सक्सेस. आणि मला असं वाटतं या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये या कार्यकर्त्यांनी हे यश मिळवलेलं आहे आणि हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. कारण सातत्यानं आपल्याला एक लक्षात घ्या, माणसं गोळा करणं हे सोपं जरी मांडलं गेलं तरी देखील सातत्यानं ते गोळा करणं हे चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंजिंग ह्या मंडळींनी स्वीकारलेलं आहे असं मला या निमित्तानं सांगायला अतिशय आनंद होतो आहे. दुसरा एक भाग जो आहे की विल्यम शेक्सपियर असं म्हणतात की नोईंग मोर दॅन दी अदर्स दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप फॉर गेटिंग दी सक्सेस. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे वर्क मोर दॅन दी अदर्स. हे माळी समाजाला सांगायची गरज नाही. वर्क मोर दॅन दी अदर्स, नो मोर दॅन दी अदर्स, वर्क मोर दॅन दी अदर्स. अँड थर्ड सेंटेन्स इज दॅट एक्सपेक्ट लेस दॅन दी अदर्स. आणि हे जर मला असं वाटतं या निमित्तानं केलं तर बऱ्याच काही चांगल्या गोष्टी होतील. मी एक दाखला इथे देणार आहे आणि तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळा आणि स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या उद्योगपतींनी या भारतामध्ये एक औद्योगिक क्षेत्रामध्ये एक वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. त्यामध्ये वालचंद हिराचंद शेठचं नाव तुम्ही ऐकलं असेल.
त्यांच्या जीवनामधला एक किस्सा आहे, तो आपल्या ज्ञाती बांधवांना नेहमी अभिमानाचा वाटेल अशा प्रकारचा आहे. तो म्हणजे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे की भक्तीचा मळा हा मी चित्रपट 3 वेळा पाहिला. भक्तीचा मळा हा सावता माळ्यावर आधारलेला आहे, की सांगायची आवश्यकता नाही. पण लालचंद हिराचंद यांनी जे उद्योगपती होते, सुप्रसिद्ध उद्योगपती होते, त्या काळात त्यांना 1 मिनिटसुद्धा वेळ मिळायचा नाही. अशा काळामध्ये ज्या माणसाला 1 मिनिटं देखील उसंत नव्हती, त्या माणसानं हा भक्तीचा मळा 3 वेळा पाहिला. आणि त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं म्हणणारा सावता जो आहे, तशाच प्रकारे मी माझ्या जीवनाचं समीकरण केलेलं आहे की लोखंड सिमेंट अवजारे हीच माझी विठाई आहे. आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात तिथे उद्योगपती झाले. ते उद्योगपती होत असताना आपल्याला असं म्हणता येईल की मूर्ति पूजनीय इसलिए नहीं, मूर्ति पूजनीय इसलिए नहीं कि उसमें देवता है, मूर्ति पूजनीय इसलिए है की उसने तराशों का दर्द असा आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी मूर्ती आपण पाहतो, ती मूर्तीमध्ये देवता आहे असं मानायचं कारण नाही, पण ज्या मूर्तीला जास्त टाकीचे घाव किंवा जे छन्नी हातोड्यानं घाव दिलेले आहेत, ज्यानं जास्त टाकीचे घाव सहन केलेले आहे, त्या टाकीच्या घावामुळं तिथे देवत्व प्राप्त होतं असं मानलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं जेवढे आपण कष्ट कराल त्या कष्टाचं चीज नेमकं होत असतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं होणं गरजेचं आहे. 2-3 गोष्टीचा मी जरूर उल्लेख करेन. मला कल्पना आहे की आज व्यासपीठावर इतकी मंडळी आहेत आणि प्राध्यापक मंडळी किंवा शिक्षक मंडळींना माहिती आहे की आम्ही शिक्षक मंडळी जोपर्यंत बेल होत नाही तोपर्यंत बोलतच असतो, 2-2 तास 3-3 तास. पण तरी देखील पुणे विद्यापीठामध्ये ज्या कारणासाठी मला आज या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याचा एक आढावा घेणं मी माझं परम कर्तव्य समजतो. पुणे विद्यापीठामध्ये आपल्या सगळ्यांचे नेतृत्व करणारे आणि एक समाजाला एक वेगळी दिशा दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर संपूर्ण आता भारतामध्ये देखील ज्ञाती बांधवांच्या संदर्भामध्ये आपल्याला अभिमानाचा भाग वाटणार आहे की नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आमच्या पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा 7 वर्षापूर्वी दिलेला होता. तो सांगतो ती कल्पना सांगवा, 7 वर्षापूर्वी पुतळा दिला. तो पुतळा बसायला मुहूर्तच नव्हता, काही ना काही कारणामुळं पुढे ढकलत गेले. ज्यावेळेस मी मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर झालो पुणे विद्यापीठामध्ये, त्यावेळेस मी 2-3 मिटिंगमध्ये पाहिलं की हे काही बरोबर नाही, ही मंडळी सातत्यानं काहीतरी कारणं देऊन पुढे ढकलत आहेत. आणि मग मी मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये एक ठराव असा मांडला की महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये बसवायचा आहे. आणि दुसरा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा आम्ही, हा अर्धाकृती आहे पुणे विद्यापीठामध्ये पण पूर्णाकृती आम्ही करतो आहे, तो बसवायचा असा ठराव मी स्वतः मांडला. आणि मांडत असताना एक फक्त बदल केला, शब्दछल केला की त्यांना आव्हान असं केलं की महात्मा ज्योतिबा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे, याला विरोध असणाऱ्यांनी हात वर करावे. मी इथे जाहीरपणे सांगतो आहे की मी सभागृहाकडे पाहिलं, कोणाचाही हात वरती झाला नाही. माननीय कुलगुरूंना सांगितलं की हा बिनविरोध हा ठराव झालेला आहे आणि तो तिथे बसवायचा आहे. हात वर करायला सुद्धा धाडस लागतं काळजाचं आणि ते त्यावेळेस कोणी दाखवलं नाही. मला असं वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तसंच नामविस्ताराच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही 26 ऑक्टोबर 2013ला हा अधिसभेमध्ये आला, अधिसभेनंतर जी पुढची असते व्यवस्थापन परिषद, तिथे देखील मीच आहे, 11 तारखेला तो आहे. 26 ऑक्टोबर 2013 रोजी अधिसभेमध्ये नामविस्ताराच्या संदर्भातला जेव्हा ठराव आला त्यावेळेस मी स्वतः तो ठराव मांडला. पहिली सभा स्थगन प्रस्ताव तिथे मी दिलेला होता. स्थगन प्रस्ताव भरपूर चर्चा केली, अर्धा-पाऊण तास माझं विवेचन झालं. आणि मला सांगायला इथे अभिमान वाटतो की या अधिसभेमध्ये पुणे विद्यापीठ ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असं असणारं शहर आहे, तिथे असलेले अधिसभेतले सगळे मान्यवर मंडळी. पण मी अतिशय आनंदाने आणि अभिमानानं सांगतो, मी जो ठराव मांडला नामविस्ताराचा, पहिला मांडला होता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, अशा प्रकारचा माझा मूळ प्रस्ताव होता. त्याला एक उपसूचना आली की पुणे विद्यापीठ त्याला ब्रँड नेम आहे, नेम आणि फेम आहे आणि म्हणून पुणे हा शब्द असावा. आणि म्हणून त्यांनी एकाने सांगितलं की तो तेवढी उपसूचना तुम्ही मान्य करा. मी क्षणाचाही विलंब न करता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा तो मान्य केला आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकमुखानं तो ठराव त्यावेळेस मान्य केलेला. आता हे एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा परवाच्या ह्याच्यामध्ये 3 जानेवारीला भुजबळ साहेबांचं माझ्याशी चर्चा झाली. अजून का होत नाही? कारण प्रत्येक ठिकाणी अडथळ्यांची शर्यत आहे.
ऑब्स्टकल्स आहेत आपल्याकडे, अडथळे आहेत, म्हणूनच आपण सगळं जीवनामध्ये यश मिळायला थोडासा वेळ लागतो. आमची अगोदरची मीटिंग होती, काही ठराविक मंडळींनी तिथे मग मीटिंगमध्ये कुलगुरूंना सांगितलं की आता काही मीटिंग घेऊ नका, पुढे ढकला. आणि आता तर मुहूर्त लाभला आहे, तो 11 जानेवारीचा आहे. शनिवारी 11 जानेवारीला पुणे विद्यापीठामध्ये मीटिंग आहे आणि तिथेसुद्धा मी स्वतःच तो ठराव मांडणार आहे. तो ठराव एकदा झाला की तो मंत्रिमंडळाकडे जाईल आणि मग पुणे विद्यापीठाच्या या नामविस्ताराच्या संदर्भातला मार्ग आमचा मोकळा होईल. पण हे करत असताना, हे सांगत असताना मला अतिशय आनंदानं सांगितलं पाहिजे की इथली जी विदर्भ फुलमाळी संस्था यांचे अध्यक्ष, त्यांचे उपाध्यक्ष, ही सगळी मंडळी, वराडे हे सगळी मंडळी, तो 26 ऑक्टोबरचा ठराव मांडण्यापूर्वी 3 दिवस माझ्याकडे आली. सर म्हणले तुम्ही लक्ष घाला, आणि त्यांची प्रेरणा घेऊनच मला असं वाटतं की मी त्या ठिकाणी केलेलं आहे. याचं सगळं श्रेय जे आहे हे या संस्थेला जातं आहे, हे मी अतिशय प्रांजळपणानं कबूल करतो आहे. आणि त्यामुळं मला जेव्हा केव्हा या सगळ्याची आठवण होते त्यावेळेस माझं ऊर्जास्थान, मला या सगळ्यामध्ये कार्य करून घेणारी जी मंडळी होती ही सगळे समोर बसलेली किंवा ही कार्यकर्ते होते. आणि हा एक विचार या निमित्तानं मांडणं फार महत्त्वाचं आहे. मी ज्या भूमीतनं आलो ती संतांची भूमी आहे. तिथे तुकाराम महाराज आमच्याकडे ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये गदी माडगुळकर आले, त्याच्यावर त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत होती, त्यांना आम्ही पेन दिला आणि त्यांनी पेन घेतल्यानंतर कागदावर पहिली ओळ लिहिली की इंद्रायणी काठी माती झाला बुक्का. या बुक्क्याचं महत्त्व फार आहे, वारकरी संप्रदायाला फार आहे. मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की